आज बजेट अर्थमंत्री सादर करणार आहेत। मागच्या 2.5 वर्षामध्ये या राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला, कास्तकाराला, कामगाराला, युवकाला, बेरोजगाराला, त्या ठिकाणी या राज्यातील जनतेला फक्त गाजर देण्याचं काम, आश्वासनांचं गाजर देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून आज हे गाजर घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन आज केलेलं आहे। जे प्रश्न लोकांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारकडे सांगितले होते त्यामध्ये कुठलाही प्रकारचा फक्त घोषणा केल्या गेल्या, कुठे झाली नाही। शेतकऱ्यांचं 50,000चं अनुदान असेल किंवा कांद्याचे प्रश्न असतील, दुधाचे प्रश्न असतील, कापसाचे प्रश्न असतील, सोयाबीनचा भाव असेल, अवकाळी पाऊस झाला, वादळी वाऱ्याने नुकसान झालं लोकांचं, त्यांना मदत असेल, कुठल्याही या समस्येची सोडवणूक या सरकारच्या वतीने केली गेली नाही। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी वादळ वारा झाला, चक्रीवादळं झाली, परंतु स्थानिक पालकमंत्री किंवा कोणीही त्या ठिकाणी भेटसुद्धा दिली नाही। आणि म्हणून सरकारच्या वतीने हे गाजर शेतकऱ्यांना देण्याचं काम ते करतात आणि म्हणून आम्ही जनतेला सांगण्यासाठी हे गाजर घालून आम्ही या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। निवडणुकीच्या निमित्ताने होणारं हे आजचे जे अधिवेशन आहे त्याला त्याचा किनार असणार आहे। घोषणा मोठ्या मोठ्या नेहमीच होतात, परंतु त्याचं अंमलबजावणी होत नाही, हे दुर्दैव या राज्याचं असल्यामुळे आम्ही गाजर देण्याचं काम सरकार करते असं या ठिकाणी आम्हाला दर्शवायचं आहे। नाही, आता ते सरकारमध्ये आहेत, आम्ही विरोधामध्ये आहोत, त्यामुळे त्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे। परंतु मागच्या 2 बजेटमध्ये सगळं आम्हाला दिसलं नाही आणि फक्त सत्ताधारी पक्षातील लोकांना निधी देण्याचं काम करून जी इतर जनता आहे त्यांना मात्र वारा ठेवण्याचं काम केलं आहे आणि फक्त ठेकेदारांसाठी सरकार काम करते। काल पुण्यातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, जो अजित पवारांच्या विरोधात बोलत होता। त्या व्यक्तीसोबत रोहित पवारांचा एक फोटो आहे आणि तो अमोल मिटकरींनी ट्विट केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचा पदाधिकारी जे काही बोलतात आणि हा रोहित पवार आहे। नाही, अमोल मिटकरींना खरं म्हणजे या सगळ्याची कावीळ झालेली आहे। एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षाचा जर कोणाला भेटला एखाद्या तर तो त्याच्यासोबत त्याचं मत तो मानतो असं काही नाही। शेवटी ह्या घटना घडत असतात, त्यांनी मत व्यक्त केलं आहे। आता दादा ज्यांच्याबरोबर गेले त्यांचं ते सगळ्यांचंच मत आहे, त्याला एकट्याचा फोटो ट्विट करून काय उपयोग आहे। RSSने मोठी भूमिका मांडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचं नाव घेऊन त्याला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही ज्यांच्यासोबत गेलात त्यांच्याशी डिस्कस केलं पाहिजे, आता पुढे काय केलं पाहिजे ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।